तर मॉकड्रिलच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे। हल्ला होऊन इतके दिवस उलटले तरी सुद्धा अजिरेकी का सापडले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। काही नाही, युद्ध करायचं असेल तर हे काही एवढं काय करायचं, मला वाटतं की एकूणच राजकीय परिस्थिती आत्ता पाहता आणि आज जे अतिरेकी सापडत नाही ते सीमेपार गेले की सीमेच्या आत आहे। ज्याप्रमाणे 300 किलो आरडीएक्स आला आणि ते कोण आणले ते सापडले नाही। यातून एकदा स्पष्ट होते आहे की या सरकारला अतिरेकी का सापडत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न का वाऱ्यावर सोडला। या एक गाव दोन तुकडा करा आणि काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमचं समर्थन सरकारला असणार आहे। एकंदरीत देशभरामध्ये मॉकड्रिलची जोरदार तयारी बघायला मिळते। दरम्यान मॉकड्रिल संदर्भामध्ये राज्यांना गाईडलाईन्स आल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। आपण बघतो उद्या मॉकड्रिल केलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी मॉकड्रिल पार पडणार आहे। मॉकड्रिल संदर्भात राज्यांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। या संदर्भात एमएचएकडून काही गाईडलाईन्स या ठिकाणी राज्यांना इश्यू झालेले आहेत। अजूनही आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आणि केंद्राचे जे युनियन सेक्रेटरी आहेत सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि युनियन सेक्रेटरी यांच्यासोबत व्हीसीद्वारे त्या ठिकाणी चर्चा चालली आहे। अंतिम टप्पा, अंतिम निर्णय किंवा काय एक्झॅक्टली प्रोसिजर राहील ही त्यांच्या व्हीसी नंतर ठरेल। या संदर्भात प्राथमिक सूचना ह्या त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। दरम्यान 16 ठिकाणी खरं तर हे मॉकड्रिल केलं जात आहे। त्यामध्ये नाशिक शहराचा सुद्धा उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल केला जातोय। हा मॉकड्रिल नेमका कसा असणार आहे, हा मॉकड्रिल का केला जातो आणि या मॉकड्रिल मागची नेमकी काय कारणं आणि या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकांनी नेमकं काय काळजी घेणं गरजेचं असतं, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे सर आहेत, जे नाशिकचे जिल्हा सैनिकी कल्याणी अधिकारी आहेत। सर, सगळ्यात पहिले हे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय आहे, हे सामान्य नागरिकांना त्याबद्दल उत्सुकता आहे आणि नेमकं काय आहे हे थोडक्यात त्याबद्दल काय सांगाल? हां, नमस्कार। मॉकड्रिल हे आपल्या युद्धापूर्वी आपण एक प्रशिक्षणाची तयारी आहे, प्रशिक्षण आहे। सर्वसामान्य जनतेला जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसे रिॲक्ट केले गेले पाहिजेत असं प्रशिक्षण दिलं जातं। तर उद्या आपल्याला त्याच विषयी तयारी करायची आहे। तर यामध्ये मॉकड्रिल म्हणजे एक सर्वसामान्य जनतेला तसंच त्याच्या मालमत्ताला जपून ठेवण्यासाठी, युद्धासारख्या परिस्थितीमध्ये जपून ठेवण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काय नाही केले पाहिजे याविषयी दिलेल्या प्रशिक्षणाची तयारी किंवा त्याची तयारी करून घेणं यालाच मॉकड्रिल असं म्हटलं जातं। आणि ह्या मॉकड्रिलमध्ये काय केलं गेलं पाहिजे, काय केलं नाही केलं पाहिजे, तर याविषयी छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिल्या अगोदर एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो। तर यापासून वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण ओपन ठिकाणी न राहता तर एक घन म्हणजे एकदम जड बांधकाम, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण शेल्टर घेतलं गेलं पाहिजे। त्यामध्ये सबवे असेल, त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल, त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल, तर एक सॉलिड भिंत, कॉन्क्रीटचं कोणतंही बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं, त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे। तर त्यामुळे काय होतं, बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे अटॅक केले जातात। त्यामध्ये एक शॉकवेव्ह असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं। तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील, डोळे असतील, कान असतील, ते याच्यामध्ये इजा होते। तसंच स्प्लिंटर असतं ते आपल्याला आरपार होतं आणि त्यामुळे वाईटला आपली जीव जाऊ शकतो। तर अशा अनेक प्रकारचं बॉम्बचं नुकसान आहे। तर त्याला वाचवण्यासाठी आपण जर बेसमेंट आणि त्याच्यामध्ये असू तर ही शॉकवेव्ह कमीत कमी आपल्याला लागते आणि स्प्लिंटर आपल्याला लागण्याची शक्यता खूप कमी असते, कारण की स्प्लिंटरचा जो अँगल असतो तो 45 डिग्रीने वरती असतो। तर त्यामुळे आपण जर खोल भागात असेल तर स्प्लिंटरपासून आपण पूर्णपणे प्रोटेक्ट होतो। तसंच वरच्या बिल्डिंगमध्ये जर आपण मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये राहत असेल तर अशा ठिकाणी आपण कमीत कमी बाहेर विंडो असतील किंवा विंडो पॅन असतील आपले, तर विंडो पॅनला आपण प्लास्टिक कवर जसं आपण गाडीला प्लास्टिक कवर लावतो तसं प्लास्टिक कवर जर लावलं तर त्याचे जे स्प्लिंटर्स आहेत तर त्या विंडो पॅनचे जे स्प्लिंटर आहे ती काच आपल्याला धोकादायक असू शकते। तसे जर प्लास्टिक कवर लावले तर आपण त्या प्लास्टिक ह्याच्यापासून जे ग्लास पेन्स आहे तर त्या छोटे छोटे स्प्लिंटर्स त्याचे तयार होतात शॉकवेव्हमुळे, तर त्याच्यापासून आपण वाचू शकतो स्वतःला। तर अशा वेळेस आपण ग्लासपासून दूर राहायचं। आपली जी बाथरूमची जागा आहे ती सेफ असते आणि त्यामध्ये विंडो आणि ग्लास नसल्यामुळे तर तिथे आपण सेफ असं स्वतःला
संरक्षित करू शकतो. दुसरं आहे आपल्या ज्या व्हायटल्स इन्स्टॉलेशन्स आहे तर त्याचं प्रोटेक्शन करण्यात जसं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे तर त्याला आपण वरून ग्रीन वगैरे हे केलं पाहिजे किंवा पालापाचोळा टाकून त्याच्यापासून आपण झाकून ठेवलं पाहिजे. इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पेंट वगैरे येतात तर ते वरून रिफ्लेक्ट होत नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्रिकॉशन जर आपण घेतले तर आपण कमीत कमी जीवितहानी आणि स्वतःची जी आपली मालमत्तेची हानी आपण टाळू शकतो. यामध्ये ब्लॅकआउट करण्याचा एक निर्णय आहे. ब्लॅकआउट हा का नेमका केला जातो आणि त्याचं काय कारण असावं? हां, ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण लाईट बंद. तर अशा वेळेस जे अटॅक मिसाईल आणि एअर स्ट्राईक आहे रात्रीच्या वेळेस कंडक्ट केले जातात. तर यामध्ये सॅटेलाईटची वगैरे मदत घेतली जाते. अशा वेळेस ज्यावेळेस लाईट आपल्याला खाली दिसतो तर लाईट दिसल्यामुळे टार्गेट दिसतं, आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतं. तर अशा वेळेस आपण पूर्ण ब्लॅकआउट जर केला, जे टार्गेट आहे आपल्याला ते दिसणार नाही आणि त्यामुळे त्याचा आपण थोडक्यात आपल्याला आपण स्वतःला लपवून ठेवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ब्लॅकआउट असेल किंवा हे जे काही केलं जाते, ड्रिल केलं जातं आहे, हे कुठल्या परिस्थितीमध्ये केलं जातं? भारतामध्ये यापूर्वी कधी असं ड्रिल झालं होतं का? आणि आता केलं जातं म्हणजे युद्ध किती शक्यता किती वाटते? युद्धाची शक्यता ही यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सवर आपले जे केंद्र सरकार आहे तेच ठरवतं आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स त्याविषयी आता माझ्याकडे तसं काही सॉलिड म्हणजे न्यूज किंवा माहिती नाही. तर दुसरं जे आहे युद्धाची शक्यता आहे म्हणूनच हे मॉकड्रिल केलं जातं. या अगोदर 1971 झालं ज्या वेळेस युद्धाची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती असते किंवा एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असते तर अशाच वेळेस हे मॉकड्रिल कंडक्ट केले जातं, शक्यता असते. यामध्ये नाशिक जे शहरं निवडली गेलेली आहे देशभरातली, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या 3 शहरांचा समावेश आहे, ज्यामध्ये मनमाड, नाशिक आणि सिन्नर याचा समावेश आहे. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकच्या या शहरांचा समावेश का केला गेला? अशी कुठली केंद्र ही नाशिकमध्ये आहे की जी संवेदनशील आहे, ज्याच्यावर अटॅक पहिला होऊ शकतो असं वाटतं म्हणून ही निवडली गेली का? यामागचं काय कारण असू शकतं? नक्कीच यामागे एक स्ट्रॅटेजिक आपण म्हणतो त्यामध्ये कारण आहे. मनमाडमध्ये तुम्ही पाहिजे असं का आपली ऑइलचे जे रिझर्व्ह आहे तर एनिमी कंट्रीमध्ये ऑइल रिझर्वला पहिलं टार्गेट केलं जातं. तर मनमाडमध्ये खूप मोठे ऑइल रिझर्व्स आहे आपले. आणि दुसरं सिन्नरमध्ये फॅक्टरीज आहे, काही व्हायटल इन्स्टॉलेशन. इथं ओझरला आपल्या खूप काही व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे. त्यामध्ये सांगू शकत नाही, त्यामध्ये खूप काही गोष्टी आहे. एरोनॉटिक असेल, एअर रिलेटेड असतील तर खूप काही स्पेअर स्पॉट वगैरे तिथं बनवले जातात. तर अशामुळे नाशिक हे टार्गेट आहे त्यामध्ये. त्याचा किती तोफखाना केंद्र आपल्याकडे आहे? हो, तोफखाना केंद्र पण आहे. हे किती संवेदनशील? उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल केलं जात आहे आणि राज्यातल्या मॉकड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, थळ, वायशेत या ठिकाणी मॉकड्रिल केलं जात आहे. आपण बघतो उद्या देशभरामध्ये खरं तर मॉकड्रिल केलं जात आहे. यामध्ये ज्या शहरांची नावं आहेत ती नावं आता समोर आलेली आहेत. संभाजीनगर असेल, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रिल केलं जात आहे. राज्यात मॉकड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं जी आहेत ती आता समोर आलेली आहेत. राज्यामध्ये 16 ठिकाणी मॉकड्रिल केलं जाते. यामध्ये मुंबई असेल, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी आणि थळ, वायशेत या 16 ठिकाणांची नावं समोर आलेली आहेत. या 16 ठिकाणी उद्या राज्यामध्ये मॉकड्रिल केलं जात आहे. युद्धजन्य प्रसंगी नेमकं काय करायचं, कशा प्रकारे ती वेळ हाताळायची या संदर्भातलं ट्रेनिंग आपल्याला म्हणता येईल हे उद्या मॉकड्रिलच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना सांगितलं जाणार आहे. युद्धाच्या परिस्थितीत नेमकं काय करावं असा प्रश्न असतो आणि यावेळेला 16 ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जात आहे. यामध्ये मुंबई असेल, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी आणि थळ, वायशेत या ठिकाणी या 16 ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जात आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. उदय, कशा प्रकारे नेमकी तयारी बघायला मिळते, मॉकड्रिल केलं जात आहे? आपल्याला जी माहिती मिळते ती म्हणजे नागरी सुरक्षा दलाची महत्त्वाची बैठक जी आहे ती मुंबईत सुरू झालेली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील जे आपत्कालीन अधिकारी आहेत ते देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते. या सर्व आपत्कालीन अधिकाऱ्यांना या नागरी सुरक्षा दलाचे संचालक माहिती देत आहेत की उद्या महाराष्ट्रात जे मॉकड्रिल होणार आहे जवळपास 16
शहरांमध्ये हे मॉकड्रिल होणार आहे, त्या 16 शहरांमध्ये मॉकड्रिलमध्ये दरम्यान नेमकं काय करायचं आहे हे मॉकड्रिल दिवसा देखील घेतलं जाणार आहे आणि रात्री देखील घेतलं जाणार आहे। दिवसा जिथे लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे, काही ठिकाणी तर लष्करी तळ आहेत, अशा ठिकाणी काय सावधानता बाळगायची आहे, काय सतर्कता सर्वसामान्य नागरिकांना द्यायची आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। सायरन वाजल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या स्वरक्षणासाठी नेमकं काय करायचं आहे याची सविस्तर माहिती जी आहे ती सांगितली जात आहे। त्याचं योग्य पालन होतंय की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे। त्याचबरोबर कोणाकडून चूक होणार नाही याची देखील खबरदारी जी आहे ती घेतली जाणार आहे। विशेषतः रात्रीच्या वेळेला जेव्हा एक ब्लॅकआउट केलं जाईल त्यावेळेला ब्लॅकआउटच्या वेळेला सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्वांच्या घरातील सोसायट्यांमधील जे वीज आहे ती पूर्णपणे म्हणजे बंद करायची आहे। त्याचबरोबर रस्त्यावरती जर वाहनं चालत असेल तर वाहनांचे दिवे देखील बंद करायचे आहेत। इव्हन मोबाईलचे जे लाईट्स आहेत स्क्रीनचे ते देखील बंद ठेवायचे आहेत। संपूर्ण ब्लॅकआउट म्हणजे ब्लॅकआउट असा एक संतोष 100% जो आहे पालन ते करण्यासाठी काय सूचना द्यायच्या आहेत या संदर्भातली माहिती जी आहे ते स्वतः नागरी सुरक्षा दलाचे डायरेक्टर जे आहेत सर्व जिल्हा अधिकाऱ्यातील आपत्कालीन अधिकाऱ्यांना देत आहेत। त्यांचं पालन करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरती असेल किंवा शहरांमध्ये कशा प्रकारे एकूण अंमलबजावणी केली गेली पाहिजे याची देखील चाचपणी जी आहे ते केली जात आहे। आज दुपारी साधारणतः 2:30 वाजता नागरी सुरक्षा दलाचे डायरेक्टर जे आहेत ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि त्या संदर्भात अधिक माहिती जी आहे ते देणार आहेत। कशा प्रकारे एकूण सुरक्षा जी आहे माहिती जी आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे, नागरिकांच्या सुरक्षेची कशी काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे एकूण 16 ठिकाणे जे आहेत केंद्रीय गृह विभागाने घोषित केले त्यामध्ये अर्थातच देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील आहे। मुंबईमध्ये देखील अनेक अतिसंवेदनशील अशी ठिकाणं आहेत। देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील अनेक लष्करी तळ आहेत, त्यांची माहिती जी आहे ती आपण ऋतुवाहिन्यांवरती उघड करू शकत नाही। मात्र अतिशय संवेदनशील स्थळ असल्यामुळे मुंबई हे हाय अलर्टवरती नेहमीच असतं। आता जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये मुंबई शहर आणि मुंबई शहराच्या अवतीभोवती असलेला एकूणच MMR रिझर्व हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे असणार आहे। मुंबई विमानतळ असेल, मुंबई बंदर असतील, JNPT असेल, तारापूर अणुवीज केंद्र असेल, त्याचबरोबर BRC असेल, अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे जी आहेत अत्यंत महत्त्वाची असणार आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे या परिसरामध्ये देखील काय सुरक्षा व्यवस्था नागरी सुरक्षा दल जे आहे ते उपाययोजना करते हे आता पाहावं लागेल। निश्चित उदय, मुंबईमध्ये तरी जय्यत तयारी बघायला मिळते। आपण जाऊया ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, कोकणामध्ये कशा प्रकारे मॉकड्रिल केलं जाते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मॉकड्रिल घडत आहे? ही जी 16 जिल्हे आहेत या 16 जिल्ह्यांच्यामध्ये समुद्रकाठावरचे 3 प्रमुख जिल्हे आहेत ते हे सुद्धा आता या मॉकड्रिलमध्ये समाविष्ट होणार आहेत। यापैकी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये सध्या पर्यटक आहे ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे मॉकड्रिल राबवण्यासाठी आहे ते प्रशासनाची कसोटी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कारण या सगळ्या पर्यटकांच्यापर्यंत या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सूचना पोहोचवण्याची मोठी कसोटी आहे ही इथल्या प्रशासनाला घ्यावी लागणार आणि प्रशासन त्या दृष्टीने आता पावलं टाकताना पाहायला मिळते। विशेषतः ब्लॅकआउटच्या वेळी ज्यावेळी सगळ्या लाईट्स बंद करावे लागणार आहेत त्यावेळी आहे ते प्रशासन पर्यटकांना सूचना आहेत त्या देणार आहेत आणि त्यासोबतच इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते त्याबाबत आहेत सुद्धा प्रशासन आता अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्याने समुद्रमार्गावरती हे सगळे जिल्हे आहेत आणि समुद्री मार्गावरून जर हल्ला झाला तर कशा पद्धतीने इथल्या नागरिकांनी बचाव करायचा याचं प्रात्यक्षिक आहे ते उद्या होणार आहे। त्या संदर्भातलं मॉकड्रिलची तयारी सुद्धा आता प्रशासन या ठिकाणी युद्धपातळीवरती करताना पाहायला मिळते। सकाळपासूनच आहे ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठका आहे ते होताना दिसून येतात। कोणत्या भागामध्ये आहेत ते हे मॉकड्रिल करायचे याची तयारी सध्या सुरू असताना पाहायला मिळते। विशेषतः गणपतपुळेसारखं गजबजलेलं पर्यटन स्थळ आहे, सिंधुदुर्ग, कणकवली बाजारपेठ आहेत, मालवण किल्ला जिथं आहे तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात, मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सगळे समुद्रकाठावरचे पर्यटन स्थळ आहेत ते या अतिरेक्यांच्या रडारवरती असू शकतात असं संभाव्य धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मॉकड्रिलचे आखणे आहे ते करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। अर्थात उद्या ज्यावेळी मॉकड्रिल पार पडते त्यावेळी नागरिकांचा या संदर्भात प्रतिसाद कसा मिळतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अशा पद्धतीचं अनेक वर्षानंतरचं मॉकड्रिल आहे ते राज्यामध्ये पार पडते, देशामध्ये पार पडते आणि त्यासाठी नागरिकसुद्धा उत्सुक आहेत आणि प्रशासनाच्या सूचनांची जे आहे ते आता अंमलबजावणी करण्यासाठी ते सज्ज आहेत। मात्र प्रशासनाकडून नेमक्या या संदर्भातल्या काय सूचना येतात, काय सज्जत राहण्याचे आदेश दिले जातात याकडे आता सगळ्या नागरिकांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जाऊया लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे। नाशिकमध्ये नेमकं कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे सांगितलं जात आहे?